श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्यामागे फक्त योगायोग नसतो. आज तुम्ही हा संदेश ऐकता आहात हेही कदाचित एका मोठ्या कारणासाठी असेल. कारण प्रत्येक माणूस सध्या कोणत्या ना कोणत्या चिंतेतून जात आहे. कोणाला पैशांची चिंता आहे, कोणाला नात्यांची, कोणाला आरोग्याची, तर कोणाला भविष्याची. बाहेरून सर्व काही ठीक असल्याचे दिसते, पण मनात अनेक प्रश्नांचे वादळ सुरू असते. आणि अशा वेळी माणूस स्वतःलाच विचारतो, माझ्यासाठी पुढे काय लिहिले आहे, माझे प्रयत्न कधी फळाला येणार, माझ्या प्रार्थनेचे उत्तर मला कधी मिळणार. भक्तांनो, आजचा हा संदेश अशाच मनांसाठी आहे. म्हणून काही क्षण सर्व चिंता बाजूला ठेवा. मनात स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि हा संदेश श्रद्धेने पूर्ण ऐका. कारण कधी कधी एका वाक्यातही जीवन बदलण्याची ताकद असते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात सर्वात मोठा धक्का कोणता असतो माहिती आहे? जेव्हा आपण एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास तुटतो. तेव्हा दुःख फक्त त्या व्यक्तीमुळे होत नाही, तर आपल्या मनातील विश्वास डळमळतो. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, प्रत्येक वेळी तुटणारी गोष्ट वाईट असते असे नाही. कधी कधी परमेश्वर चुकीच्या लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करत असतो. कारण पुढील प्रवासासाठी योग्य माणसेच सोबत राहणार असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडावरची सर्व पाने कायम राहत नाही. ऋतू बदलला की काही पाने गळून पडतात, पण झाड मात्र उभे राहते. तसेच जीवनात काही माणसे दूर गेली, काही नाती बदलली, काही अपेक्षा तुटल्या, तरी तुमची किंमत कमी होत नाही. आज तुम्हाला एकटेपणा वाटत असेल, पण कदाचित स्वामी तुम्हाला स्वतःच्या शक्तीची ओळख करून देत असतील. आज परिस्थिती कठीण वाटत असेल, पण प्रत्येक रात्र संपल्यानंतर सकाळ येतेच. म्हणून निराश होऊ नका. कारण स्वामी समर्थांचा आजचा संदेश आहे, ज्याने श्रद्धा जपली त्याचा मार्ग मी स्वतः उजळतो. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कदाचित पुढील काही मिनिटात तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळेल. श्री स्वामी समर्थ. कधी कधी जीवनात प्रत्येकावर अशी वेळ येते की सर्व काही संपल्यासारखे वाटते. ज्या लोकांवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवला ना, तेच लोक आपल्यापासून दूर जातात. ज्या कामासाठी मेहनत घेतली ते काम अयशस्वी होते. ज्या स्वप्नांसाठी आयुष्यभर झटत आलो ते अपूर्ण राहतात. आणि मनात एकच प्रश्न येतो, स्वामी, हे माझ्या बरोबरच का होत आहे? स्वामी समर्थ सांगतात, बाळा, प्रत्येक बंद दरवाजा हा शेवट नसून तो नवीन जीवनातील सुरुवात असते. तू एवढ्यात खचून व हार मानू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर भक्तांनो, आपण एक जीवनातील उदाहरण घेऊया. एका गावात अनिल नावाचा कुंभार राहत होता. अनिल हा सुंदर कारागीर होता. तो मातीपासून सुंदर अशी मडकी बनवत असे. एके दिवशी त्याचा मुलगा त्याला म्हणाला, बाबा, तुम्ही ही माती इतकी का मळताय? तिला इतका का त्रास देताय? तेव्हा अनिल हसला आणि म्हणाला, अरे बाळा, मातीला आकार द्यायचा असेल तर तिला आधी मऊ करावं लागतं. त्यानंतर तो त्याला मातीला चाकावर जोरजोरात फिरवू लागला. मुलगा परत म्हणाला, आता बाबा, मातीला इतकं का फिरवत आहात? तेव्हा कुंभार म्हणाले, यातून मातीला आकार तयार होतो. त्यानंतर ते मडकं भट्टीत ठेवण्यात आलं. तेव्हा तो मुलगा घाबरला. आता बाबा, हे
मडकं जळून जाईल. तेव्हा कुंभार शांतपणे म्हणाले, नाही बाळा, या आगीतून ते अधिक मजबूत होईल. प्रिय स्वामी भक्तांनो, आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात ना, तीच तुमची भट्टी आहे. आजची परिस्थिती तुम्हाला त्रास देत आहे, तीच तुमची व्यक्तिमत्व घडवत आहे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, मी तुला शिक्षा देत नाही, मी तुला अजून अधिक मजबूत बनवत आहे. आज तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण असेल, नोकरीची चिंता असेल, किंवा नातेसंबंध तुटले असतील, किंवा व्यवसायात नुकसान झाले असेल, पण लक्षात ठेवा, या प्रत्येक प्रसंगातून स्वामी तुम्हाला काहीतरी शिकवत आहेत. कारण संघर्ष शिवाय सामर्थ्य नाही आणि अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही. आणि प्रतीक्षेशिवाय यशाचे महत्त्व समजत नाही. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, निराश होऊ नका. पण आजची हीच परिस्थिती तुमच्या यशाची कथा बनू शकते. जे तुटत आहे ते तुमचं नुकसान नाही, तर नव्या सुरुवातीची तयारी आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.